राज्यातल्या राजकीय घडामोडींचा धावता आढावा घेऊयात। शिंदखेडा नगरपंचायतीमध्ये बांधकाम आणि पाणीपुरवठा विभागाची महत्त्वपूर्ण संयुक्त सभा पार पडली। या सभेमध्ये शहरातल्या विकास कामांवर सविस्तर चर्चा करून सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली। झिशान सिद्दीकीमुळे राष्ट्रवादीला मुंबईमध्ये चांगला फायदा होईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी म्हटले। झिशान यांनी आमदार म्हणून याआधी चांगले काम केले, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षवाढीसाठी आम्हाला फायदा होईल असं भरणे म्हणाले। विधान परिषदेची उमेदवारी नाकारल्यानंतर आमदार अमोल मिटकरी पक्षावर नाराज झाले। अजितदादांच्या विमान अपघाताचा प्रश्न लावून धरल्याचं हे बक्षीस असेल तर ते आनंदाने स्वीकारतो, पक्षानं साधं विचारलं नाही अशी खंत देखील अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली। अमरावतीमध्ये बच्चू कडू समर्थकांनी जल्लोष केला। फटाक्याची आतषबाजी करत मिठाईचं वाटप करण्यात आलं। बच्चू कडू, शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नावानं कडूंच्या समर्थकांनी घोषणा दिल्या। राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांच्याकडून महाविकास आघाडीतल्या बिघाडीवरून निशाणा साधण्यात आला। आघाडीची बिघाडी तर कधीच झाली, त्यांच्यात कुठेच एकमत होतं। दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावर आला असा टोला वाघमारेंनी लगावला। सरकारनं मागे घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। मनसेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये बॅनर लावले जात आहेत। बच्चू कडूंनी शिवसेनेकडून मिळणारी विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी त्यांचं अभिनंदन केलं। बच्चू कडू हे माझे चांगले मित्र आहेत, मंत्रिमंडळामध्ये आम्ही सोबत काम केले असं भरणेंनी म्हटलं। राज्य शासनाच्या प्रयत्नाने नांदेडमध्ये नवे प्रकल्प येणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली। नांदेडमध्ये उद्योग आल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास सावेंनी व्यक्त केला। विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अंबादास दानवे यांनी काल उमेदवारी अर्ज भरला। यावेळी रोहित पवार, विजय वडेट्टीवार, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते। केईएम रुग्णालयाच्या नामांतराला आता शिवसेनेमधून सुद्धा विरोध होताना दिसतो। शिवसेना नेते दगडू सकपाळ यांनी रुग्णालयाच्या नामांतराला विरोध केला। याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेटही घेतली। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीनं शिवव्याख्यात्याला टाळून झिशान सिद्दीकीला उमेदवारी दिली, त्यामुळे राष्ट्रवादीचा अल्पसंख्य मतपेढीवर डोळा असल्याच्या चर्चा आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरताच अंबादास दानवेंची भाषा बदलली। दानवेंनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख शिंदे साहेब म्हणून केला।